मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांनी दांडी मारली आहे। सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं आमंत्रण आहे। विधिमंडळामधील 90%हून अधिक आमदार हे अनुपस्थित आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री मात्र उपस्थित आहेत। राजधानी मुंबईमधील मराठी भाषा कार्यक्रमाबाबत आमदारांची मात्र अनास्था पाहायला मिळते। तर आज मराठी भाषा गौरव दिन आहे, मात्र या निमित्तानं राज्य सरकारनं विधिमंडळामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आमदारांनी दांडी मारलेली आहे। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, अतिशय खेदजनक अशी ही बाब आहे, ज्या आमदारांनी दांडी मारलेली आहे त्यांना काय या संदर्भात विचारणा केली जाणार आहे का आणि कोण कोण अनुपस्थित आहेत? नक्कीच पाहायला गेलं तर विधिमंडळामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त गौरव दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय त्याला विधिमंडळातील आमदारांनी सदस्यांनी अनुपस्थिती दर्शवल्याचा एक प्रकार आता समोर आलाय। खरं तर सर्वपक्षीय आमदारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं आणि अर्थात जरी निमंत्रण दिलं गेलं नसलं तरी सुद्धा आपल्या भाषेप्रतीची बांधिलकी लक्षात घेता या कार्यक्रमाला उपस्थित राहणं ही लोकप्रतिनिधींची खरं तर जबाबदारी आहे। परंतु लोकप्रतिनिधी आमदार हे आपली जबाबदारी विसरलेले हे या गोष्टीतून स्पष्ट होत आहे। राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मोजके निवडक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, परंतु या व्यतिरिक्त अनेक आमदारांची 90%हून अधिक आमदारांची या कार्यक्रमाला मात्र अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। अतिशय सुरेख असा एक कार्यक्रम विधिमंडळामध्ये आयोजित करण्यात आलेला असताना सुद्धा आणि काही महिन्यांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना सुद्धा आमदारांनी मात्र या कार्यक्रमाकडे सपशेलपणे पाठ फिरवलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आमदारांचं या संदर्भात नेमकं म्हणणं काय, अशा कुठल्या कामामध्ये ते बिझी आहेत जेणेकरून ते इथे येऊ शकलेले नाहीत हे देखील विचारण्याचा क्रम प्राप्त ठरते। त्यामुळे आमदारांची मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला असलेली अनुपस्थिती आता चर्चेचा विषय ठरते। त्यामुळे या संदर्भात आमदारांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, नेमकी कारण त्यांच्या अनुपस्थिती काय आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र खेदानं हे नमूद करावं लागतंय की मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राजधानीत होणाऱ्या कार्यक्रमाला आमदारांनी मात्र पाठ फिरवली आहे। ओम, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे अधिवेशन आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यामुळे साहजिकच आमदार अधिवेशनाला उपस्थित राहणं हे अनिवार्य असतं आणि ते उपस्थित सुद्धा राहतात, कारण विरोधक असतील किंवा सत्ताधारी आमदार असतील अनेक महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं चर्चिले जातात। जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर या संदर्भात चर्चा होते आणि निर्णय घेतले जातात आणि मग मराठी भाषेसाठी इतर वेळी गळा काढणारे, त्यासाठी हिरहिरीनं बोलणारे आमदार आज या मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं जर कार्यक्रमाला येत नसतील तर त्यांच्यावर खरं तर कारवाई सुद्धा व्हायला हवी, कारण जनतेकडून या संदर्भात संताप व्यक्त होतोय। अगदी बरोबर आहे। खरं तर जनसामान्यांच्या जर आपण प्रतिक्रिया पाहिल्या तर मराठी भाषेबद्दल, आपल्या भाषेबद्दल एक निश्चितपणे एक आपल्याला एक अभिमान असतो, एक स्वाभिमान असतो, परंतु आजच्या या कार्यक्रमाला आमदारांनी विधिमंडळामध्ये असून सुद्धा अनुपस्थिती लावण्यामागचं नेमकं कारण काय हा प्रश्न आता सातत्यानं समोर येतोय। प्रकर्षानं जर आपण पाहायला गेलं तर विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विधानसभेचे उपाध्यक्ष ही सगळी महत्वाची मंडळी या ठिकाणी असताना आमदार नेमके कुठल्या कामामध्ये व्यस्त आहेत जेणेकरून त्यांना या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी वेळ मिळाला नाही हा प्रश्न आता विचारणं अगदी क्रमप्राप्त ठरतं। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सुरुवात व्हायला अजूनही वेळ आहे। त्यामुळे विधिमंडळामध्ये आमदारांनी उपस्थित असताना सुद्धा अशा प्रकारे कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे नेमकं कारण काय हा सवाल आता खऱ्या अर्थानं विचारला जातोय। जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा आहे। इतर वेळी मात्र मराठी भाषेच्या नावानं राजकारण करणाऱ्या किंवा त्या मुद्द्यावरून सातत्यानं विरोधकांवर टीका करणाऱ्या आमदारांना, सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांना या कार्यक्रमाचे नेमकं वावडं का आहे हा सवाल आता खरं तर सातत्यानं विचारला जातोय। त्यामुळे आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवण्याचं नक्की कारण काय हे विचारणं आपलं देखील कर्तव्य। आपण देखील झी 24 तासच्या माध्यमातून आमदारांना या संदर्भात प्रश्न विचारण्याचं काम करणार आहोत। त्यामुळे महत्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाला आमदारांची असलेली अनुपस्थिती खरं तर अत्यंत खेदजनक म्हणावी लागते। त्यामुळे आमदारांची भूमिका नेमकं काय आणि खऱ्या अर्थानं सरकार किंवा मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भात आमदारांना काही उपदेशाचे डोस पाजले जातात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। अगदी ओम, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आकडा काही कमी नाहीये, 90%हून अधिक आमदार गैरहजर राहतात। तर मग हे कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन केलेलं होतं तेव्हा त्यांना योग्य वेळी या संदर्भात निमंत्रण दिलं गेलं होतं का? त्या संदर्भात काही माहिती मिळते का? विधिमंडळाकडनं या कार्यक्रमाची आयोजन हे खूप दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं। त्या संदर्भातल्या सूचना या सगळ्याच पातळीवरच्या लोकांना देण्यात आल्या होत्या, माध्यमकर्मींना देखील देण्यात आल्या होत्या, माध्यमाचे देखील प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, शासकीय अधिकारी देखील उपस्थित आहेत, परंतु त्या तुलनेमध्ये आमदारांची आणि लोकप्रतिनिधींची असलेली अनुपस्थिती ही अधिक प्रकर्षानं जाणवते। आपण जर खाली या हॉलमध्ये चित्रीकरणास तसं तर मनाई करण्यात आली, परंतु जर चित्रीकरण करण्यास मान्यता देण्यात आली असती तर आपल्याला चित्रांच्या माध्यमातून, दृश्यांच्या माध्यमातून हे स्पष्ट दिसलं असतं की या ठिकाणी
किती मोठ्या प्रमाणात आमदार अनुपस्थित आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं शासकीय कर्मचारी आणि इतर कर्मचारी उपस्थित असताना आमदारांनी अनुपस्थित राहण्यामागचे नेमकं कारण काय, त्यांना ही पूर्वकल्पना असून देखील त्यांनी या कार्यक्रमाला येणं उचित समजलं नाही किंवा त्यांना या ठिकाणी येणं आवश्यक वाटलं नसेल का, हा देखील प्रश्न आता या निमित्तानं विचारला जातोय. ओम, जनताच या लोकप्रतिनिधींना निवडून देते आणि हे लोकप्रतिनिधी जर आपल्या मराठी भाषेला असं जर दुर्लक्षितपणे वागणूक जर देत असतील तर खरं तर ही गंभीर बाब आहे. कारण या संदर्भातला अनेकदा आपण पाहिलेलं आहे, मराठी माणसांवर अन्याय होतो, मराठी बोलायला काही अमराठी लोक सुद्धा नकार देतात. आणि मग जर आपले लोकप्रतिनिधी जेव्हा मराठीचा सन्मान करायचा असतो, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो, तेव्हा ते तिथे दांडी मारतात आणि त्यामुळे कुठेतरी जे इतर अमराठी आहेत त्यांच्याकडून या गोष्टीला खरं तर खतपाणी घातलं जातं की ठीक आहे, मराठी नाही बोललं तरी चालतं किंवा मराठीला तितकंसं त्यांच्या भाषेला जर आपण काय म्हणूया सन्मान नाही दिला तरी चालू शकतं. अगदी बरोबर आहे. खरं तर मराठीच्या नावानं सातत्यानं राजकारण करणाऱ्या मंडळींना या गोष्टीचा खरं तर ही गोष्ट लक्षात यायला हवी की या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे खरं तर अत्यंत आवश्यक आहे. आपण जर पाहिलं असेल तर विरोधी पक्षामधल्या जर काही निवडक मंडळींची एक अपवाद आपण सोडला, जर विजय वडेट्टीवार असतील किंवा ठाकरे गटाचे एकमेव आमदार बाळा नर जर सोडले, हे 2-3 अपवाद जर सोडले, तर विरोधी पक्षाकडनं सुद्धा या कार्यक्रमाला फारसं कोणी उपस्थित राहिलेलं आपल्याला दिसत नाहीये. आदित्य ठाकरे देखील अनुपस्थित आहेत आणि विरोधी पक्षातील इतरही मोठे नेते अनुपस्थित आहेत. तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलात की सातत्यानं मराठी भाषेच्या नावानं राजकारण करणाऱ्या मंडळींना आता मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावणं का आवश्यक वाटलं नाही, हा खरं तर मुद्दा सातत्यानं समोर येतोय. तुम्ही अमराठी मुद्दा हा देखील उपस्थित केलात की कुठेतरी मराठी भाषेचा मुद्दा सातत्यानं उपस्थित करताना आजच्या या कार्यक्रमाला अनुपस्थिती लावल्यामुळे कुठेतरी एक वेगळा संदेश जाऊ शकतो, याची देखील तसूभरही कल्पना जर आमदारांना नसेल तर निश्चितच आपल्या भावना, आपल्या संवेदना या बोथट होत चालल्या आहेत का, हा देखील प्रश्न आता या निमित्तानं पुढे येतोय. त्यामुळे आमदारांची अनुपस्थिती का आहे आणि या मागचं नेमकं कारण काय, आणि जर आमदार इतक्या महत्वाच्या आपल्या भावनेशी, आपल्या एकंदर कल्चरशी, संस्कृतीशी जोडलेल्या कार्यक्रमाकडे जर अशा पद्धतीने दुर्लक्ष करत असतील तर याबद्दल त्यांचं नेमकं मत काय हे देखील विचारणं आता क्रमप्राप्त ठरतं. त्यामुळे आमदारांची या संदर्भातली भूमिका काय ते देखील पाहणं महत्वाचं आहे. अगदीच ओम, 11 वाजता साधारणपणे ओम आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. मनसेचे अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. अविनाश जी, आपण पाहतोय आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि त्यानिमित्तानं विधिमंडळामध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र या खास कार्यक्रमाला 90% अधिक आमदारांनी दांडी मारलेली आहे. कशा पद्धतीने आपण पाहता, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि ह्याचा अपमान जर अशा प्रकारे होत असेल तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं 90% तिथे आमदार जर आलेले नसतील तर मग यांना मराठी भाषेबद्दल नक्की मान स्वाभिमान आहे का, आणि असे कुठल्या कार्यक्रमात बिझी आहेत की ज्याच्याकरता ते मराठी गौरव दिनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत. अगदी मराठीला राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने जर अनास्था लोकप्रतिनिधी दाखवत असतील, मराठीचा अवमान करत असतील, मराठीला सापत्न वागणूक देत असतील तर ही खरं तर खूप गंभीर बाब आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आमची आई आहे. मला वाटतं की आमदारांनी वेळेत अशा कार्यक्रमाला यायला पाहिजे. आपल्या भाषेचा आपण सन्मान नाही केला तर जगात कोण सन्मान करणार. त्यामुळे या बाबतीत योग्य निर्णय राज्याचे मुख्यमंत्री निश्चितपणे घेतील. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात देखील सांगितलं की मराठी भाषा आमचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि तो आम्ही टिकवणार आहोत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत, मात्र फक्त 10% विधिमंडळातील जे नेते आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमाला, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला दांडी मारणं हे कितपत योग्य तुम्हाला वाटतं? तुम्ही सगळे सुद्धा खाली आहात, आत्ता तुम्ही सगळे आलात. नाही, असं आहे की 10 वाजताचा कार्यक्रम होता. आम्ही 10 वाजता इथे आलेलो आहे. 10 वाजता येऊन आता तुम्ही मीडिया पण आम्हाला कधी कधी बोलायसाठी भाग पाडते. आम्ही नाही बोललो तर तुम्ही परत त्यावर म्हणता की हा बोलत नाही. त्यामुळे आता माझी अशी विनंती आहे, मला सोडलं तर मी कार्यक्रमाला जाऊ शकतो. कितपत योग्य आहे? 90% आमदारांनी या ठिकाणी की कार्यक्रमाला न येणं हे मी सांगितलंच, हे अयोग्यच आहे.
तरी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर प्रसाद लाड हे कार्यक्रमासाठी वर घाईघाईने सध्या जाताना पाहायला मिळत आहे. 90% आमदारांनी जर अनुपस्थिती या कार्यक्रमासाठी जर लावली असेल तर ती अयोग्य आहे आणि यावरती कारवाई झाली पाहिजे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मनीषा कायंदे सध्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याही माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. काही जे आमदार आहेत ते उशिराने म्हणजे 10 वाजताचा कार्यक्रम आहे आणि आत्ता ते आपल्याला विधान भवनामध्ये येताना पाहायला मिळत आहे. अमित साटम असतील किंवा मग अमोल मिटकरी असतील हे आत्ता विधान भवनामध्ये दाखल झालेत. मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनामध्ये एक छान अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आणि हे जे नेते आहेत ते आत्ता आपल्याला विधान भवनामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. अमित साटम आहे, सोबतच अमोल मिटकरी देखील या ठिकाणी आहेत. आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर, मराठी भाषा दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्व आमदारांना या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र 90% आमदारांची अनुपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा उशिरा आलात. येतोय थोडा उशीर झाला, परंतु आहे कार्यक्रमाला चाललो आम्ही. कार्यक्रमाला चाललोय, चांगली भूमिका घेऊन आपलं सरकार पुढे चाललंय. मराठी भाषेच्या संदर्भात जी जागृती होणं आवश्यक आहे, परंतु आज अधिवेशनामध्ये प्रश्न भरपूर आहेत, त्याच्यामुळं थोडी आम्हाला नवीन आमदारांना तयारी करून यावं लागतं. नक्कीच, पण आपण मराठी भाषा जगली पाहिजे, सगळ्यांनी बोलली पाहिजे. मात्र त्या भाषेच्या दिनानिमित्तच एखादं मोठं कार्यक्रम जर आयोजित करण्यात येत असेल तर आणि अशा प्रकारे आमदार 10:30 वाजता विधान भवनात येतात. कार्यक्रम 10 वाजता. कार्यक्रमाचा टायमिंगच थोडा आम्हाला उशिरा आज सकाळी कळाला. कितपत योग्य आहे? नाही, हे योग्य जरी नसलं तरी त्याच्यामध्ये आता आम्ही जातोय, थांबतोय, सहभागी होतो. नक्कीच हे जे नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला आत्ता विधान भवनामध्ये जाताना पाहायला मिळत आहे. प्रश्न उत्तराची तयारी आम्ही करत होतो, त्यामुळेच आम्हाला उशीर झाला अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. सध्या या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मनीषा कायंदे या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया देत आहे. 10:30 वाजता अमोल मिटकरी सुद्धा या ठिकाणी आले, ते आता माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. एक एक करून जे भाजपचे नेते आहेत ते वरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते सुद्धा या ठिकाणाहून आत्ता कार्यक्रमासाठी वर जात आहे. सचिन अहिर देखील आता आलेत. 10ची कार्यक्रमाची खरं तर वेळ होती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत, मात्र आमदारांची अनुपस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक कलाकार हे खरं तर सकाळी 8:30च्या सुमारासच विधान भवनामध्ये दाखल झालेले होते. या कार्यक्रमाची उत्तम अशी तयारी कलाकारांकडे. तर आपण पाहतोय आमदारांची दांडी आहे आणि या संदर्भात आता काही आमदार हे यायला सुरुवात झालेली आहे. 10चा कार्यक्रम होता आणि आता 10:30 वाजून गेले, 10:40 झालेले आहेत आणि आत्ता आमदार यायला सुरुवात झाली आहे. मात्र त्यांच्याकडून ज्या सबबी दिल्या जात आहेत त्या खरं तर योग्य नाही आहेत आणि त्यामुळे आता या संदर्भात मुख्यमंत्री त्यांना काही विचारणा करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे.